नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच म्हैसाळमधील वर्गखोल्या खाजगी संस्थेच्या ताब्यात. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या सुमारे 7 ते 8 वर्गखोल्या खाजगी संस्थेला वापरण्यासाठी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्या अचानक पाहणीस उघडकीस आला आहे. याबाबत अधिकृत करार झाला आहे का? संबंधित संस्थेकडून भाडे आकारले जात आहे का? तसेच वर्गखोल्या वापरण्यास परवानगी कुणी दिली याची माहिती मागवल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. याबाबत अधिकृत करार झाला आहे का? संबंधित संस्थेकडून भाडे आकारले जात आहे का? तसेच वर्गखोल्या वापरण्यास परवानगी कुणी दिली याची माहिती मागवल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत. त्यामुळे लाड यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उपाध्यक्ष लाड यांनी मिरज तालुक्यातील भोसे, म्हैसाळ, सोनी आणि तानंग गावातील जिल्हा परिषद शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना अचानक भेटी दिल्या. यावेळी म्हैसाळ येथील शाळेतील वर्गखोल्या खाजगी संस्थेच्या वापरात असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी मुख्याध्यापक व ग्रामसेवक यांना जाब विचारला. मात्र भाडे करार झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत सविस्तर माहिती घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमधील व्यवस्थापनाबाबतही त्रुटी आढळून आल्याने संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीनं सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. लोकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्यसेवा मिळालीच पाहिजे. कामात हलगर्जीपणा खपून घेतला जाणार नाही. नियुक्तीच्या ठिकाणी वास्तव्यास राहून नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या, अशा सूचनाही उपाध्यक्ष लाड यांनी संबंधितांना दिल्या.